या बीजेपी आणि काँग्रेस मित्र पक्षांचा धिक्कार असो, बीजेपी काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो, धिक्कार असो। 1 ऑगस्ट 2024 रोजी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने SC ST यांच्या वर्गीकरणाच्या संदर्भात आणि क्रिमिलेअर लागू करण्याच्या संदर्भात एक चुकीचा असा आदेश केंद्र सरकारला आणि राज्य शासनाला दिलेला आहे। तर सगळ्यात पहिले आम्ही या आदेशाचा धिक्कार करतो। आझाद समाज पार्टी मार्फत आज पूर्ण भारतभर सर्व आंबेडकरी पक्ष, आदिवासी समाजाचे पक्ष, त्याच्यानंतर सर्व संविधानवादी पक्षांनी मिळून भारत बंद आज पूर्ण देशभर जाहीर केलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर आम्ही धुळ्याचं वातावरण दूषित होऊ नये या अनुषंगाने आम्ही फक्त एका चौकात रास्ता रोकोचा किरकोळ आंदोलन केलं। याच्यातही पोलीस प्रशासनाने आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नेहमीच या प्रश्नामध्ये जर 11 तारखेपर्यंत सन्माननीय जे राष्ट्रपती आहेत महामहिम यांनी जर सर्वोच्च न्यायालयाला आदेश दिले नाहीत आणि याचिका दाखल केली नाही रद्द करण्यासंदर्भात, तर 11 सप्टेंबर रोजी भाई चंद्रशेखर आझाद दिल्ली येथे मोठा धरणा प्रदर्शन करणार आहेत आणि राज्यभर सुद्धा महाराष्ट्रात मोठा धरणा प्रदर्शन होणार आहेत आणि या धरणा प्रदर्शन मध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालणार आहोत। आम्ही इथं जातो साईडला होतो शब्द भगवान बिरसा मुंडा यांचा एक तीर एक कमान, आदिवासी एक समान, एक तीर एक कमान, आदिवासी एक समान। बीजेपी आणि काँग्रेस